जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कालचा दिवस आपली थोडीशी जी सिरीजचा डे 5 होता त्याचा सोल्युशन व्हिडिओ राहिला होता. ठीक आहे, तो आपण उद्या सकाळी घेणारच आहे. पण आज जी आपली टेस्ट झाली डे 6 ची मॅथ्स स्कोर बुस्टर सिरीजची 6 टेस्ट, ती सगळ्यांनी तुम्ही ऍपवर दिलीच असेल. आणि मला सगळ्यांचा माहित आहे की बऱ्यापैकी सगळ्या मुलांचा, जवळपास टेस्ट देणाऱ्या 90% मुलांचा हा स्कोर नक्कीच इन्क्रीज झालाय. कारण आपण जी गेल्या 6 दिवसापासून टेस्ट घेतोय मॅथ्स स्कोर बुस्टर सिरीज, या सिरीज मध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन घेतोय, जे क्वेश्चन्स ऑलरेडी एडिक्युटीने आपल्या एडिक्युटी पॅटर्न नुसार आहेत, जे की एडिक्युटीने घेतलेल्या दिल्ली पोलीस असू दे किंवा एसएससी एमटीएस असू दे एक्झाम मध्ये ऑलरेडी त्यांनी विचारलेले. आणि याचे भरपूर चान्सेस आहेत की ते एसएससी जीडी मध्ये सुद्धा क्वेश्चन याच प्रकारे येणार आणि हेच क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम रिपीट होणार. त्यामुळं जर तुम्ही हे व्यवस्थित फॉलो केला असेल, आजचा 6 डे पर्यंत जर व्यवस्थितपणे कन्सिस्टंटली तुम्ही आला असेल, तर तुमचा गणिताचा स्कोर 100% एसएससी जीडीच्या परीक्षेला वाढलेला दिसणार आहे, याची गॅरंटी मी देतो. कारण का, भरपूर मुलं बघतोय फॉलो करतायत, ठीक आहे, अगदी व्यवस्थित प्रकारे डेली सॉल्व करतायत. कधी कधी ना माझीच व्हिडिओ एक 10-15 मिनिट लेट झाला तर कमेंट येत आहेत मुलांच्या की सर अजून कुठं नाही आला, अजून कुठं चालू नाही केलं तुम्ही सोल्युशन, बरोबर ना? तर याच्यावरूनच कळते की तुम्ही सिरियसली टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी फॉलो करताय. आणि पुढचे 4 दिवस पण, टोटल 10 दिवसाची सिरीज आहे, आजचा 6वा दिवस आहे, आणि इथून पुढचे 4 दिवस पण तुम्ही याच पद्धतीने फॉलो केलात तर जो 11व्या दिवशी पेपर आहे तुमचा, त्या पेपरमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट 100% दिसून येणार आहे. आणि पेपर नंतर सुद्धा आपण त्याचा अनालिसिस चालू करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या स्टडी कट्ट्याच्या माध्यमातून होणार आहे. ओके, तर बघा, आजच्या सोल्युशनला आपण सुरुवात करूया. आजची आपली टेस्ट नंबर 6 च्या 20 प्रश्नांचं सोल्युशन आपण स्टार्ट करूया. बघा, पहिला प्रश्न काय होता रे? पहिला प्रश्न होता, एका वर्गात 28 मुलांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. X वर्ष वयाचा एक मुलगा आणि 21 वयाचा दुसरा मुलगा वर्गातून बाहेर जातात. जर वर्गाची नवीन सरासरी वय 13 वर्ष आहे तर X चे मूल्य किती आहे? आता बघा, सरासरीतील बदल या गोष्टीत आपण या गोष्टी शिकलेल्या आहेत, बरोबर ना? आता बघा, पहिला सरासरी किती होती रे? 13 वर्ष होती. आता किती आहे? 13 वर्ष आहे. सर सरासरीत तर काहीच बदल झालेला नाही. ओके, आता बघा, निघून कोण कोण गेलेत? तर X वर्षाचा एकटा गेलाय आणि 21 वर्षाचा एकटा गेलाय. म्हणजे निघून गेलेत सर दोघ जण, एक तर X गेलाय आणि दुसरा गेलाय 21. आणि सरासरीत बदल झालेला नाही म्हटल्यावर गेलेल्या आपण दोघांचं वय काय पकडणार? आपण जी सरासरी आहे तेच पकडणार. 13 आणि 13, 13 दोन्ही काय होईल रे सर? 26 होईल, बरोबर? म्हणजे या दोघांचं मिळून वय किती असणार आहे? 26 असणार आहे. सर एकाच 21 आहे, मग राहिलेल्या X किती असेल? या 26 मधून सर 21 वजा करा, 5 वर्ष त्याचं वय असणार आहे, बरोबर? ऑप्शन बी त्याचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? चला पुढचा प्रश्न बघा. आता काय प्रश्न आहे बघा, संजयने हर्षितला एक पुस्तक विकले ज्यातून त्याला 11% नफा झाला. त्यानंतर हर्षितने ते पुस्तक अनिलला 12% नफ्यावर विकले. जर अनिलने त्या पुस्तकाची किंमत जी आहे ती 12,432 रुपये दिली असतील तर संजयने त्या पुस्तकाची मूळ किंमत किती दिली होती आपल्याला विचारले. म्हणजेच काय, संजयनं पुस्तक पुढे पुढे विकत गेलाय आणि शेवटच्या व्यक्तीला किती रुपये द्यायला लागले? तर 12,432 रुपये द्यायला लागलेत. तर संजयला ते पुस्तक कितीला मिळालेलं, म्हणजे सुरुवातीची किंमत आपल्याला त्या पुस्तकाची शोधायची आहे. आता बघा, पहिला काय झालंय? 11%चा नफा झालाय. म्हणजेच काय, एखादी 100 रुपयाची वस्तू असेल त्यावर 11% नफा झाला तर किती रुपयाला विकतो आपण? 111 रुपयाला. आणि त्यानंतर झाला 12%चा नफा, म्हणजे एखादी 100 रुपयाची वस्तू असेल तर ती विकतो आपण कितीला? 112 रुपयाला. आता आपल्याला हे जर करायचंय कॅल्क्युलेशन. ओके, कॅल्क्युलेशन करताना आपण काय करतोय बघा, काय करणार आपण? या दोघांचा गुणाकार करणार. या दोघांचा गुणाकार काय येतोय बघा? या दोघांचा गुणाकार येतोय सर 10,000. या दोघांचा गुणाकार किती येतोय? 10,000. आणि या दोघांचा किती येईल बघा? या दोघांचा गुणाकार करा, किती येतोय बघा? 111 गुणले 2 करा, किती होईल? 222. हातच्याला जाईल किती? 22. त्यानंतर 111 गुणले 1 केला तर 111च मिळेल. 111 गुणले 22 किती मिळणार आहे? 133. म्हणजे इथं 3 येईल, हातच्याला जाईल 13, बरोबर? 111 गुणले 11 केला तर 111च मिळेल. 111 गुणले 111 अधिक 13 करा, किती मिळणार आहे तुम्हाला? 111 अधिक 13 केला तर 124 मिळेल, बरोबर? म्हणजे किती मिळालं मला? 1000 ची किंमत 12,432. आता बघा, त्यांनी जी दिलेली किंमत आहे फायनल, ती ही असणार आहे, बरोबर? किती आहे? 12,432, बरोबर? डायरेक्टच आला, आपल्याला बाकी काय काढायला लागत नाही.
मग जर शेवटची किंमत ही असेल तर सुरुवातीची किंमत किती असणार आहे रे? सुरुवातीची किंमत असणार आहे ऑप्शन 1 10,000. क्लिअर आहे सगळ्यांना? आता इथं बऱ्याच वेळेला आपण काय करतो, याचं आणि त्याचं कंपॅरिझन करत बसतो. तिथे किंमत वेगळी असते पण इथं सेम आले, त्याच्यामुळे फक्त जरी गुणाकार केला तरी आपल्याला इथे काय मिळतं रे? डायरेक्ट आन्सर मिळतं. समजते? ओके, हा क्वेश्चन नंबर 2 झाला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय होता रे? क्वेश्चन नंबर 3 काय होता बघा? एका संख्येत 25% वाढ करण्याऐवजी एका विद्यार्थ्याने काय केलं? 25% घट केला आणि परत 25% वाढ केला. ठीक आहे, पहिला घट केला 25% आणि नंतर परत वाढवला. अंतिम उत्तर मूळ संख्येपेक्षा किती टक्के कमी आहे आपल्याला विचारले. आता अंतिम उत्तर जे आहे ते किती टक्के कमी आहे विचारले. आता बघा, जर डायरेक्ट 25% वाढवला असतं तर त्याला 125% मिळालं असतं. पण 25% कमी करून तो 25% वाढवालाय म्हटल्यावर थोडस कमी मिळणार आहे ना. मग आपण काय करू शकतोय, हे 125% काढू शकतोय आणि परत 100चं 25% कमी करून त्याचं 25% वाढवू शकतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याऐवजी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलेली, काय? जर एखादं पर्सेंटेज सेम पर्सेंटेजने कमी होत असेल आणि सेम पर्सेंटेजने वाढत असेल तर त्यातला बदल जो होणार आहे तो नेहमी कमी होणार, घट होणार आहे तिथं. आणि घट कितीची होते? तर एक्स वर्ग भागिले 100ची होते. कितीची होते रे? एक्स वर्ग भागिले 100ची होते. बरोबर आहे ना? आता एक्स म्हणजे किती असणार आहे? ते सेम किती आहे रे? 25 आहे. मग 25चा वर्ग किती येतो? 625 भागिले 100 म्हणजेच किती रे? 6.25%. सर त्यातला जो फरक असणार आहे, बदल असणार आहे, तो असणार आहे 6.25%, ऑप्शन ए. क्लिअर आहे? थोडस किचकट वाटतं बघायला, सॉल्व्ह केला त्या पद्धतीने तर तुमचा वेळ जाणार आहे, उत्तर येईल पण वेळ जाईल. त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी या क्लिक झाल्या पाहिजेतच. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 5. काय प्रश्न? एक टेबल की कीमत एक कुर्सी की कीमत से 5,000 रुपये अधिक है. आता इथं काय? टेबल एक आहे, टेबलला टी लिहितो आणि खुर्चीला चेअरला सी लिहितो. एका टेबलची किंमत एका चेअरच्या किमतीपेक्षा काय 5,000 अधिक आहे. म्हणजेच काय लिहितो मी? चेअरच्या किंमतला समजा एक्स घेतलं तर टेबलची किंमत काय असणार आहे रे? एक्स अधिक 5,000 असणार आहे. एक्स अधिक 5,000 असणार आहे. आता पुढे काय सांगितलंय? 16 टेबल आणि 14 खुर्च्यांची किंमत जी आहे ती 2 लाख आहे. म्हणजे हे जे टेबल आहेत या टेबल पैकी 16 टेबल अधिक 14 खुर्च्या, अधिक 14 खुर्च्यांची किंमत किती सांगितली त्यांनी? 2 लाख रुपये सांगितले. किती झालं बघा, हे 20,000 आणि 2 लाख रुपये सांगितले. तर कुर्सी की कीमत टेबल की कीमत से कितने प्रतिशत कम है? तर खुर्चीची किंमत टेबलाच्या किमतीपेक्षा किती टक्के कमी आपल्याला सांगायचं आहे. तर इथं पाहून पहिला एक्स ची किंमत काढून घ्यायला पाहिजे. काय होईल बघा? 16x होईल. हे पहिला 16 ना आत गुणायला लागेल ना. 16x अधिक 16 80,000 अधिक 14x बरोबर किती आहे सर? 2 लाख आहे. बरोबर. आता बघा इथं काय करतो मी, हे एक्स आहे 14x आहे. ओके, 16x अधिक 14x किती होईल रे सर? 30x होईल. किती होईल? 30x. आणि 20,000 मधून जर मी 80,000 वजा केलं तर किती शिल्लक राहील रे सर? 1,20,000 शिल्लक राहील. 1,20,000 शिल्लक राहील. बरोबर आहे का? म्हटल्यावर बघा इथं व्हॅल्यू किती येणार आहे रे? ओके बरोबर आहे, 1,20,000 आलं तर एक्स ची किंमत किती होईल सांगा? कॅल्क्युलेशन कर. सिंपल कॅल्क्युलेशन आहे बघा, अवघड नाही. एक झिरोला फक्त एक झिरो कॅन्सल करा. 3 1 3, 3 चौक 12, 4,000 किंमत आली. किती आली रे एक्स ची किंमत? सर एक्स ची किंमत आली 4,000. आता मला सांगा खुर्चीची किंमत किती झाली आणि चेअरची किंमत किती झाली? आता जो टेबल आहे, सॉरी खुर्चीची आणि टेबलची, जो टेबल आहे, जी चेअर आहे, खुर्ची आहे, तिची किंमत किती होती? तर एक्स होते. आपण एक्स म्हणलेली. एक्स ची किंमत 4,000 आहे म्हणजे खुर्चीची किंमत आली 4,000. आणि टेबलची किंमत काय आहे? याच्यापेक्षा 5,000 न जास्त आहे म्हणजे 4,000 अधिक 5,000. टेबलची किंमत झाली सर 9,000. विचारले काय? खुर्चीची किंमत टेबलापेक्षा किती न कमी आहे? खुर्चीची किंमत टेबलापेक्षा किती टक्के कमी आहे? मला सांगा खुर्चीची किंमत टेबलापेक्षा किती न कमी आहे रे सर? 5,000 न कमी आहे. 5,000 न कमी आहे. कुणापेक्षा कमी आहे सर? टेबलापेक्षा. मग टेबलापेक्षा म्हटल्यावर खाली टेबलची किंमत येणार 9,000 आणि पर्सेंटेज काढायचा आहे म्हणून गुणले 100. सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर मिळून जाईल बाळांनो. किती येईल बघा आन्सर? सर 3 झिरोला तर 3 झिरो कॅन्सलच होईल. बरोबर. इथं 100 आहे, इथं 500 गुणले जर 500 भागिले 9 करायला लागेल. 9 1 9, 9 5 45. हे 5 इकडे घेतले मी डायरेक्ट. 9 5 45, परत 9 5 45 शिल्लक करायला 9 5 45 म्हणजे 55 पॉईंट समथिंग येते बघा. 55 पॉईंट
ओके, 55.56 तुमची काय असणार आहे, किंमत असणार आहे. क्लिअर आहे, सिंपल आहे, फक्त हे थोडस तुम्हाला इथं जमायला पाहिजे. क्लिअर होते ना रे, समजते? जाऊया पुढं. चला, प्रश्न 5वा. प्रश्न 5वा काय, एका संगीत शिक्षकाने आपल्या मित्राकडून 6.5% वार्षिक साध्या व्याजदराने 8,200 रुपये कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने आपल्या मित्राच्या मुलीला 280च्या छोट्या देणगीसह ही रक्कम परत केली. त्याने एकूण किती रक्कम दिली आपल्याला काढायचंय. आता बघा, त्याने काय केलंय सर, 8,200 रुपये घेतलेला. किती घेतलेला, 8,200 रुपये. वार्षिक किती टक्के व्याजदर होता, 6.5%. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. म्हणजे एकूण त्याला किती व्याज द्यायला लागणार आहे 8,200 वर, किती व्याज द्यायला लागणार आहे सांगा. तर सर हे 6.5 गुणले 3 करा, 6.5 गुणले 2 किती होईल रे, 13%. 13% आणि 6.5 किती होईल, 19.5%. म्हणजे टोटल त्याला 119.5% द्यावं लागेल. 119.5 गुणले 100, बरोबर. आणि प्लस हे तर झालं याच्यावरचं व्याजासकट परत देणार रक्कम. पुढे पण काय सांगितले त्यांनी, त्याच्यामध्ये 280 रुपये आणि देणगी ऍड केलाय त्यांना. प्लस काय केलं मी, 280. आता बघा, हे सगळं सुद्धा सॉल्व्ह करू शकताय, पण इथं तुम्ही आणखी एक गोष्ट वापरू शकताय. काय वापरू शकताय, डिजिटल सम पण वापरू शकताय. सगळ्यात पहिला तुम्ही ज्या पद्धतीने सोडवताय त्या पद्धतीने सोडवू तुम्ही. 2 झिरोला सर 2 झिरो तर कॅन्सल आउटच होतील, ठीक आहे. पण इथं काय होईल बघा, इथं पॉईंट आहे ना, म्हटल्यावर आणखी एक झिरो वाढवतो आणि इथला पॉईंट घालवतो मी. आता खाली 10 शिल्लक राहिले, इकडे 82 म्हटल्यावर मी इथं 2×5 = 10 होईल. आणि इथं 2×4 = 8 आणि 2×1 = 2, इथे 41 होईल. 5 न वर भाग देतो, 5×1 = 5, 5×2 = 10, 5×3 = 15, शिल्लक किती राहिलं 4, 5×9 = 45. म्हणजे मला मिळाले किती बघा, 41 गुणिले 239 अधिक 280. म्हणजे इथं थोडक्यात लिहितो बघा, फक्त 41 गुणिले 239 अधिक 280. आता बघा, इथं तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. काय ऑप्शन आहेत माहित आहे, एक तर तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन करू शकताय, किंवा ऑप्शन कडे बघून डिजिटल सम नुसार जाऊ शकताय. डिजिटल सम नुसार म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो, डोक्यात बसवून घ्या. आता बघा, समजा मी या पूर्ण संख्येला जर 9 ने भाग दिला, पूर्ण संख्येला 41 ला जर 9 ने भाग दिला मी, तर माझी बाकी किती उरणार आहे सर, 5 उरणार आहे. 239 ला जर 9 ने भाग दिला तर 9 कॅन्सल आउट होईल, 2 आणि 3 सर 5 बाकी उरणार आहे. आणि 280 ला जर मी 9 ने भाग दिला तर 8 अधिक 2 10, बाकी किती उरेल रे सर, 1 उरेल, बरोबर. म्हणजे माझी डिजिटल सम किती आली, 5 गुणले 5 अधिक 1. आता या 5 गुणले 5 पण काय होतं, 5 5 25. 25 ला जर 9 ने भाग दिला तर बाकी किती उरते रे सर, 7 अधिक 1, बरोबर. माझी डिजिटल सम जे आहे ती 8 यायला पाहिजे. आता ऑप्शन मध्ये बघा, डिजिटल सम 8 कोणाची येते हे थोडस डोक्यात जाते का बघा. ऑप्शन मध्ये डिजिटल सम 8 कोणाची येते का बघा, 1 अधिक 7 8 येते, 9 ला 9 कॅन्सल होईल, बरोबर. कारण 9 न भाग द्यायचा आहे ना, 9 कॅन्सल होईल, 1 अधिक 7 किती होईल 8. म्हणजे हे उत्तर माझं बरोबर असणार आहे. आता बघा, बाकीचे आणि कोणाची 8 येते का बघायला पाहिजे. नाही, बाकी कोणाची येत असली तर मग आपल्याला ह्या मेथडने जाता येणार नाही, सगळं कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. त्याच्यामुळे फक्त चेक करून दाखवतो तुम्हाला. 9 ला 9 कॅन्सल झालं, 7 अधिक 1 8 अधिक 1 9, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. इथं डिजिटल सम किती आली सर, 0च आली. इथं बघा, 8 हे 9 ला 9 कॅन्सल झाला, 8 अधिक 1 9 कॅन्सल झालं, शिल्लक किती राहिलं फक्त डिजिटल सम सर 1 आली. आणि इथं तर 10,000 आहे, त्याच्यामुळे डिजिटल सम किती येणार, 1 येणार. फक्त 8वाच ऑप्शन होता जिथं डिजिटल सम मला 8 मिळत होते. मी काय केलं, सगळं कॅल्क्युलेशन न करता इथं फक्त डिजिटल सम वापरली. आणि डिजिटल सम वापरल्यानंतर तुम्हाला आन्सर इझिली कळतं. नाहीतर काय मग करू शकताय तुम्ही, 41 गुणिले 249 सॉरी 239 अधिक 280, हे सगळं करत बसला की वेळ जाणार. त्याच्यामुळे थोड्याशा या शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, काय प्रश्न, एका चौकोनी टाकीत 15,000 लिटर पाणी मावते. जर त्याची खोली 250 मीटर असेल तर त्याच्या तळाच्या एका बाजूची लांबी शोधा. चौकोनी टाकीची लांबी शोधायची आहे मला. चौकोनी टाकीची लांबी शोधायला सगळ्यात पहिला सांगतो, चौकोनी टाकीचं जे क्षेत्रफळ असतं किंवा घनफळ असतं, तर त्या घनफळाचा फॉर्म्युला काय असतो रे, घनफळाचा फॉर्म्युला असतो त्या ए वर्ग एच, म्हणजेच काय, त्याची उंची गुणले ए चा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग. आता बघा, त्यांनी काय सांगितले, 15 लिटर पाणी मावते. 15 लिटर पाणी मावते म्हणजेच काय दिले त्यांनी, त्याचं घनफळ दिले.
15,000 लिटर पाणी मावते याचा अर्थ काय? 15,000 लिटर म्हणजे सर 15 मीटर क्यूब. आणि 15 मीटर क्यूब म्हणजेच काय रे? 15 मीटर क्यूब काय असणार आहे? मीटर क्यूब मध्ये आहे म्हणजे ते घनफळ असणार आहे. म्हणजे त्यांनी घनफळ दिले टाकीचं, लक्षात घ्या. अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला SSC GD ला विचारू शकतात. 15 मीटर क्यूब बरोबर काय असणार आहे? ए चा वर्ग गुणले एच. मग बघा 15 मीटर क्यूब तर सर घनफळ मिळालं मला काढायचे आहे बाजू म्हणजे ए वर्ग मला काढायचा आहे, गुणले एच ची जे आहे ते किती मिळाले मला? 2.5 मीटर. म्हणजे मी काय घेतो? 25/10 घेतो. 2.5 म्हणजेच काय? 25/10. आता कॅल्क्युलेशन करा, काय करू शकतो बघा मी इथं. काय होऊ शकतं इथं? 5 न भाग जातो का? 5 त्रिकम 15, हे एम क्यूब काय घ्यायची गरज नाही तर ना. 5 त्रिकम 15, 5 5 25, 5 1 5, 5 2 10. म्हणजे मला ए क्यूब बरोबर किती मिळेल? ए क्यूब बरोबर किती मिळेल? 2 गुणले 3 सर 6 मिळेल. मग 6 कशाचा घन आहे बघा? 6 कशाचा घन आहे? आता बघा 6 कशाचा वर्ग रे? घन नाही, सॉरी, वर्ग. 6 कशाचा वर्ग आहे बघा? 6 कोणाच्या वर्गामध्ये येतोय सांगा? आता 2 चा वर्ग तर सर 4 झाला, बरोबर. 2 चा वर्ग तर 4 झाला आणि 3 चा वर्ग किती येतोय? 3 त्रिक 9. म्हणजे 2 आणि 3 च्या मध्ये माझा आन्सर असणार आहे. ऑप्शन कुठला कुठला आहे बघा? सर हे 2 पेक्षा कमी आहे, 2 पेक्षा कमी आहे, 2 च्या थोडंसं पुढे आहे आणि 3 च्या मागे आहे, म्हणजे हा माझा ऑप्शन बरोबर असणार आहे. हे 3 च्या पुढे आहे, हे माझं उत्तर नसणार आहे. परफेक्ट काढत बसायचं नाही, ऑप्शन वरचा जरा मदत घ्यायची, ठीक आहे. कारण का? तितका वेळ नाही आपल्याला, कमीत कमी वेळात आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे. आता तुम्हाला या वेळेला SSC ने सेक्शनल टायमर लावाय नाही. जर सेक्शनल टायमर लावली तर मग गणितला अजून वेळ कमी येणार आहे तुम्हाला पुढच्या वेळेला. पण या वेळेला तुम्हाला गणितला तुम्हाला हवा तितका वेळ घेता येतो. पण आपल्याला गणितचे 20 प्रश्न 20 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करायचे बाय हुक और क्रूक. नाही झाले तर पेपर कव्हर होणार नाही तुमचा, आणि पेपर कव्हर नाही झाला तर सिलेक्शन होणार नाही, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 7. काय आहे 7वा प्रश्न? थोडासा इकडे लिहून घेतो, ठीक आहे, कारण लय वर झाले ते. काय बघा? 0.15 गुणुले 0.15, त्यानंतर अधिक 0.0075 भागिले किती आहे? भागिले 0.1 गुणिले 0.1 अधिक 0.005. आता जर असं आलं तर जास्त गोंधळ जायचं नाही, थोडं थोडं सोडवायचं. वरचं सेपरेट सोडवा, खालचं सेपरेट सोडवा. आता बघा वरचं सेपरेट आणि खालचं सेपरेट सोडवताना पहिला मी वरचं सॉल्व्ह करतो. आता 0.25 आहे, 0.15 आणि 0.15 आहे, तर 15चा वर्ग काय येतो रे? 15 गुणिले 15 करा ना. 15चा वर्ग किती येतो सर? 225. आता पॉईंट नंतर 1 2 3 4 4 घर आहेत ना, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे टोटल 4 घर पॉईंट नंतर याय पाहिजेत. म्हणजे सर मला घ्यायला पाहिजे 0.0225, बरोबर. अधिक इथं किती आहे? 0.0075. म्हणजे हे जे वरचं आहे हे टोटल मला किती मिळणार आहे रे? 225 अधिक 75 300, म्हणजे 0.03 मिळेल. किती मिळेल? 0.03 म्हणजेच 0.0300 असं मी लिहितो, ठीक आहे. आता खालचं सॉल्व्ह करूया आपण. 1.1 गुणले 1.1 किती मिळणार आहे मला? 0.01 अधिक 0.005. आता या दोघांची जर बेरीज केली तर किती मिळणार आहे? 0.015, बरोबर. आता हे दोघांचं पण काय करूया आपण? भागाकार करायचा आहे. कसा करणार रे सर? 0.030 भागिले 0.015 किती होईल सर? 0.0 कॅन्सल करूया ना दोन्ही पण, कारण तीनच करायचं दोन्हीच्या पुढं. 15 1 15, 15 2 30. उत्तर किती येणार आहे रे? 2 येणार आहे. ऑप्शन आहे का बघा? 2.0 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? 2.0 किंवा 2 दोन्हीपैकी काही आलं तरी त्याचं उत्तर 2च येते. ओके. तिथं आणि म्हणाल सर इकडे 0.2 नाही, इथं नाही, असं कसं केला तुम्ही, असं कसं झालं, असं काय म्हणत बसू नका. ओके. पुढचा प्रश्न बघा. जर एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर 255 आणि एक्स अधिक वाय बरोबर 17 आणि एक्स वजा वायचं मूल्य मला काढायचंय. थोडस इथं लक्ष दिला तुम्ही, जे आपला सिम्प्लिफिकेशन टॉपिक असतो त्यामध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन बघितला असाल. काय दिले त्यांनी? एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर दिले त्यांनी 225, बरोबर. आता इथे एक्स अधिक वाय ची किंमत दिली आणि एक्स वजा वाय ची किंमत मला विचारली. याच्यावरून काय आठवते का रे तुम्हाला? काय सुचतंय का या दोन किमती बघून? तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की एक्स वर्ग वजा वाय वर्ग ही व्हॅल्यू कशाची असते रे? तर ही व्हॅल्यू असते सर एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय ची, बरोबर ना.
या दोघांचा गुणाकार म्हणजेच हा असतो. बरोबर किती दिलाय त्याने? तर 225 दिलाय. आता बघा त्यांनी ना x अधिक y ची किंमत 17 दिली, म्हणजे 17 कंसात x वजा y बरोबर किती आहे? 225 आहे. मग 17 तिकडे डायरेक्ट भाग द्या ना, आन्सर मिळून जाईल तुम्हाला. कसा भाग जाईल बघा. तू क्यों गिर रहा है? 17 एके 17, 17 एके 17, उरले किती? 8 आणि 5 85, 17 पाचा 85, म्हणजे एक्स वजा वाय ची किंमत किती आली तुमची? 15 आली. ऑप्शन बी तुमचा बरोबर उत्तर असणार आहे. आता बघा आजच्या ज्या टेस्ट आहे ना, आजची जी आपली टेस्ट झाली त्या टेस्ट मध्ये थोडेसे मी डिफिकल्ट क्वेश्चन टाकले, थोडेसे अवघड टाकले, जे की एसएससी जीडला येतात, हमखास येतात, येत नाहीत असं नाही, पण थोडीशी लेवल जास्त ठेवली, जेणेकरून काय अगोदर तुम्ही 5 दिवस थोडस सिंपल 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 नवीन गोष्टी शिकत गेला, थोडीशी लेवल वाढवली की तुमची थोडीशी तयारी जास्त होणार आहे आणि तुम्हाला अजून स्कोर बूस्ट करण्यात मदत मिळणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 9. 9वा प्रश्न काय आहे तुमच्या समोर? 48 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक कार एक निश्चित अंतर 50 मिनिटात पार करते. जर वेग 60 किलोमीटर प्रति तास केला तर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल? आता बघा वेग 60 किलोमीटर प्रति तास करायचा आहे, होता किती? 48 किलोमीटर प्रति तास. ओके, अंतर पार करायला लागलेला वेळ किती होता? 50 मिनिट. आणि आता आपल्याला किती वेळ लागणार आहे काढायचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिला मला काय शोधायला पाहिजे माहित आहे? अंतर शोधायला पाहिजे. सगळ्यात पहिला मला शोधायला पाहिजे ते अंतर किती आहे, कारण अंतर जर माहित नसेल तर आपण वेळ काढू शकत नाही ना, त्याला किती वेळ लागेल. आता बघा अंतर कसं काढणार? तर वेग गुणले लागलेला वेळ. बरोबर, वेग किती आहे रे? सर 48 आहे, गुणले लागलेला वेळ किती आहे? 50 मिनिट आहे. लागलेला वेळ किती आहे? 50 मिनिट आहे. आता या 50 ला मला भागिले 60 करायला पाहिजे. कारण का सांगा? कारण हे मिनिटात दिले आणि वेग जो आहे ना तो किलोमीटर तासात आहे ना, म्हटल्यावर मला मिनिटाला तासात कन्वर्ट करायला पाहिजे. तासात कन्वर्ट करायचं असेल तर काय करतोय आपण? भागिले 60 करतोय. बरोबर ना? कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुम्हाला अंतर मिळेल. किती अंतर मिळेल बघा. सर 6 आहे 60 किंवा 6 आहे 60 करण्यापेक्षा काय करतो? ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल करतो. 6 एके 6 आणि 6 8 48, 5 सर 40 किलोमीटर काय आलं माझं? अंतर आलं. आता विचारला काय दुसरा प्रश्न? 60 किलोमीटर प्रति तास वेगाने हे 40 किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागेल? तर कसं काढणार आपण? आता आपल्याला काढायचंय दुसऱ्या प्रश्नात वेळ काढायचा आहे. तो कसा काढणार? सर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे रे? 40 किलोमीटर. वेग किती आहे रे? सर 60 किलोमीटर प्रति तास. वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास. मग 20 दोन्ही 40 आणि 20 त्रिक 60. सर 2/3 तास लागतील. 2/3 तास लागतील. ऑप्शन कुठे आहे का बघा. सर 36 मिनिट, 38 मिनिट, 40 मिनिट आणि 42 मिनिट. आता बघा आलेलं उत्तर माझं तासांमध्ये आले, पण ऑप्शन आहेत मिनिटांमध्ये. मिनिटांमध्ये जर ऑप्शन असतील तर मला काय करायला पाहिजे? याला मिनिटांमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. आणि मिनिटांमध्ये कन्वर्ट करायला काय करणार आता? याला 60 न गुणणार. तासामध्ये कन्वर्ट करायला 60 न भागत होतो, मिनिटांमध्ये करायला 60 न गुणायचं. किती बघा? 3 एके 3, 3 दोन्ही 6, 0 आहे असं. 20 गुणले 2 सर 40 मिनिट. उत्तर किती असणार आहे आपलं? 40 मिनिट. ऑप्शन सी आपलं करेक्ट आंसर असणार आहे. क्लियर आहे? ओके ना? आगे चले. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10. 10वा प्रश्न काय होता रे तुमच्यासाठी? 10वा प्रश्न होता एका तलावाची लांबी 15 मीटर, रुंदी 18 मीटर आणि खोली 4 मीटर आहे. तर त्या तलावाची क्षमता किती? म्हणजे तलावाचं आपल्याला थोडक्यात घनफळ काढायचं. मग तलावाचं जर मला घनफळ काढायचं असेल एखाद्या आयताकृती बेस असलेल्या तलावाचं, ज्याला आपण काय म्हणतो? इष्टिका चिती म्हणतो ना, त्याचं जर आपल्याला घनफळ काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो रे? लांबी गुणले रुंदी गुणले हाईट किंवा डेप्थ म्हणतो आपण, एलबीडी पण म्हणू शकतो आपल्याला. ठीक आहे. आता लांबी किती आहे बघा. सर लांबी आहे 25 गुणले सर रुंदी किती आहे? 18 बरोबर ना, गुणले सर डेप्थ किती आहे? 4 मीटर. किती येतं बघा? 25 चोक 100, 100 गुणले 18 बरोबर सर 1800 येणार. 1800 मीटर क्यूब आहे का बघा कुठं? ऑप्शन सी माझं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. सगळ्यात सोपं आहे. जर आयताकृती गोष्ट दिली असेल आणि तिची क्षमता काढायची असेल आपल्याला, ठीक आहे, 3D मध्ये, तर त्याच्या तिन्ही डायमेन्शनचा काय करायचं? गुणाकार करून द्यायचं. लांबी गुणले रुंदी गुणले खोली असू दे किंवा उंची असू दे. जर गुणाकार केला तर तुम्हाला डायरेक्ट काय मिळतं? तिचं घनफळ मिळतं. चला पुढे बघा.
काय नेक्स्ट आहे क्वेश्चन, एका विद्यार्थ्याने 500 पैकी 30% गुण मिळवले पण त्याला 50 गुणांची अतिरिक्त भर मिळाली तर त्याचा अंतिम टक्केवारी किती आहे? आता बघा, त्यानं काय केला, 500 गुण, 500 पैकी काय केला, 30% गुण मिळवलाय, 30% गुण मिळवलाय. मग 500च्या 30% किती येणार आहे सांगा सर? 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल करा, 5 त्रिकम 15 सर, 150 गुण झाले. त्याने काय मिळवल्यात, ऍक्च्युअली 150 गुण मिळवल्यात. आता 150 मध्ये काय मिळालं त्याला, अजून 50 गुण मिळाले, अजून 50 गुण मिळाले, म्हणजे एकूण त्याला किती गुण मिळालं सर? 200 गुण मिळाले. एकूण किती गुण मिळालं? 200 गुण मिळाले. म्हणजेच त्याला टक्केवारी नेमकी किती मिळाली आपल्याला काढायची आहे. आता बघा, 150 ची व्हॅल्यू जर 30% असेल, काय म्हणतोय मी, 30% कितीची व्हॅल्यू आहे? 150 ची. आणि काढायचे कशाची आपल्याला आता? 200 ची. किती येईल सांगा मग? पण 30 3 15 आणि 5 20 म्हणजे किती येणार आहे सर? 40%. किती येणार आहे उत्तर माझं? 40%. ऑप्शन डी माझं काय असणार आहे? बरोबर आन्सर असणार आहे. समजते? खूप सोपं आहे, फक्त तुमच्या डोक्यात हे सगळं घुसायला पाहिजे. समजलं? कारण का मला माहित आहे थोडंसं पाठ सांगतोय, पण आता तुम्ही परीक्षेला आलाय, बोर्ड एक्झामला, तुम्ही आता पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, पहिली टाईप, दुसरी टाईप शिकत नाही. त्याच्यामुळं आता तुमचा माइंड जो आहे तो फायनलचा असला पाहिजे, फायनल फाईटचा असला पाहिजे, सराव परीक्षेचा नव्हे. त्याच्यामुळं प्रॅक्टिस करताना पण फायनलची करायची आपल्याला. समजते? ओके, चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न काय बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 12. एका नाविकाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 24 किलोमीटर प्रति तास अंतर 24 किलोमीटर अंतर 2 तासात पार केले आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर अंतर 2 तासात पार केले तर प्रवाहाचा वेग किती आहे? आता बघा, प्रवाहाचा वेग जर अशा टाईपनं काढायचा असेल तर सिंपल काय असतं, सगळ्यांना फॉर्म्युला माहित पाहिजे. प्रवाहाचा वेग बरोबर काय असतो रे? प्रवाहाचा वेग बरोबर काय असतो? अपवर्ड सॉरी डी मायनस यू असतो. डी म्हणजेच काय? डाऊनवर्ड, प्रवाहाच्या दिशेने स्पीड, त्यातून काय करतो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची स्पीड मी वजा करतोय आणि भागिले त्याला 2 करायचं, म्हणजे तुम्हाला प्रवाहाचा वेग मिळून जातो. आता मला सांगा, प्रवाहाच्या दिशेने त्याचं स्पीड किती असणार आहे सर? प्रवाहाच्या दिशेने तो जो आहे ना, तो 8 किलोमीटर अंतर पार करतोय 2 तासात, बरोबर ना? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 24 किलोमीटर अंतर 2 तासात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, बर, आणि प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर अंतर 2 तासात. चला मोठ्यातून बारकं वजा करूया आपण, काही टेन्शन नाही. आता 24 प्रवाहाच्या दिशेने पहिला घेतले ना, 8 किलोमीटर 2 तासात म्हणजे स्पीड काय असणार आहे? 8/4 बरोबर किती असणार आहे? 2 किलोमीटर. 2 तासात म्हटले ना रे, इथं भागिले 4 नाही, एकच मिनिट, भागिले 2 येणार, बरोबर ना? अंतर 8 किलोमीटर आणि तास वेळ किती लागल्या? 2 तास, म्हणजे 4 किलोमीटर प्रति तास काय झालं याचं? स्पीड झालं. त्यानंतर बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती दिले? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती दिले? तर दिले सर 24 किलोमीटर अंतर 2 तासात, म्हणजे स्पीड कसं काढणार आपण? 24 भागिले 2 करून सर 12 किलोमीटर पर आवर, बरोबर ना? आता काढायचा आपल्याला प्रवाहाचा वेग. काढायचं काय आपल्याला? प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेगाचा फॉर्म्युला काय सांगितलं मी? मोठ्यातून लहान वजा करा, 12तून 4 वजा केलं, काय मिळालं? 8 भागिले 2 आपल्याला कायम करायचं आहे, म्हणजे उत्तर येणार आहे माझं 4 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाचा वेग किती झाला माझा? 4 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन डी हे माझं काय असणार आहे रे? बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? सोपं आहे आणि हे मोस्ट आयएमपी आहे. काय म्हणतोय मी? मोस्ट आयएमपी आहे. कारण का असे प्रश्न एसएससी जीडीला हमखास येतात. कोणाच्या ना कोणाच्या शिफ्टला असे प्रश्न बघायला मिळणार आहेत, त्याच्यामुळे हे विसरू नका. चला पुढचा प्रश्न बघा. ए हा एक काम 10 दिवसात करतो. आता मी तुम्हाला सांगितलं हे कशा पद्धतीने सोडवायचं. ए 10 दिवसात करतोय, बी जो आहे तो किती दिवसात करतोय रे? 15 दिवसात करतोय, आणि सी जो आहे तेच काम किती दिवसात करतोय? 30 दिवसात करतोय. जर ए एकट्याने 2 दिवस काम करतो आणि बी आणि सी उरलेले काम करतात, तर बी आणि सी ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील आपल्याला विचारले. मला सांगा, पहिला काय करतोय आपण? एकूण टाइम काढून घेतोय, बरोबर? 10, 15 आणि 30 चा लसावी किती येतो रे सर? 60 येतो. किती येतो रे? 60 येतो. म्हणजे 60 काय झालं माझं? एकूण काम झालं. आता क्षमता काढा. 10 गुणले 6 केला तर 60 मिळेल. 15 चोक 60 येतं आणि 30 दोन्ही 60 येतं. आता बघा, ए जो आहे ना, ए जो आहे
तो 2 दिवस काम करतोय, म्हणजे 2 गुणले एका दिवसात तो किती काम करणार आहे? 6. टोटल किती काम केला सर? 12 काम केला. किती काम केला? 12 काम केला. आता 60 मधलं 12 काम झाले, म्हणजे शिल्लक किती राहिले? 48 काम. मग हे राहिलेलं काम कोण करणार आहेत? बी आणि सी करणार आहेत. बी आणि सी राहिलेले किती काम करणार आहेत? 48 काम. एका दिवसात ते दोघं मिळून किती काम करतील? बी 4 करतोय आणि सी 2 करतोय, म्हणजे दोघे मिळून सर 6 काम करतील. आणि 8 संग 48 येतं, म्हणजे यांना किती दिवस लागतील रे सर? 8 दिवस लागतील. उर्वरित काम पूर्ण करायला बी आणि सी ला सर 8 दिवस लागतील. क्लिअर आहे? समजते? ओके, चल नेक्स्ट बघ. काय प्रश्न? एक तुम्हाला रेशो दिलाय. काय दिलाय? 3A बरोबर 6B बरोबर 9C दिलाय. तर एस बी सी काढायचं आहे आता. ठीक आहे. आता बघा, इथं मला 3, 6 आणि 9 मला काय दिसतंय? कॉमन दिसते, भाग जाण्यासारखं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, भाग दिला. शिल्लक काय राहिलं रे? शिल्लक राहिलं सर 1A बरोबर 2B बरोबर 3C. हे शिल्लक राहिलं. आता मला एबीसीचा रेशो काढायचा आहे. आता एबीसीचा रेशो अशा कंडिशन मध्ये कसं काढायचं म्हणून सांगितले. जेव्हा मला ए चा रेशो काढायचा असतो त्यावेळेला मी काय करणार? बाकीच्या दोघांचा गुणाकार करणार. 3 2 6. ज्या वेळेला मला बी चा रेशो काढायचा असतो त्यावेळेला काय करणार? बाकीच्या या दोघांचा गुणाकार करणार. 3 गुणले 1 किती येईल सर? 3. आणि ज्या वेळेला मला सी चा रेशो काढायचा असतो त्यावेळेला काय करणार? बाकीच्या राहिलेल्या दोघांचा गुणाकार करणार. 2 1 2. म्हणजे रेशो काय आला मला एबीसीचा? 6 3 3 2. ऑप्शन सी माझं उत्तर बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? समजते का रे बेटा? हो, समज रहा है ना? समजायलाच पाहिजे. नाही समजलं तर मग आता अवघड आहे तुमचं, कारण 4 दिवसांवर तुमची परीक्षा राहिली. बरोबर आहे ना? आता हा प्रश्न बघा. प्रश्न काय दिलाय? एका नावाने प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर अंतर 2 तासात जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर अंतर परत येण्यासाठी 4 तास लागतात. तर प्रवाहाचा वेग किती आहे? सेम प्रश्न जसा मगाशी बघितला. आता मी काय करत नाही तर सगळं लिहत नाही, डायरेक्ट सांगतो. आता बघा, प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर 16 किलोमीटर अंतर 2 तासात जाते, म्हणजे वेग काय झाला रे? 16 किलोमीटर 2 तासात, म्हणजे सर 8 दुनी 16 होतं, म्हणजे 8 किलोमीटर प्रति तास वेग झाला. बरोबर, मगासारखं लिहत नाही, आता थोडस डायरेक्टली सॉल्व्ह करतो. काय झालं? हे 8 किलोमीटर पर तास झालं. त्यानंतर बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर 4 तासात, म्हणजे 4 × 4 = 16 येतं, म्हणजे दुसरी स्पीड झाली 4 किलोमीटर पर आवर. 2 स्पीड आल्या. आता मला काढायचा आहे प्रवाहाचा वेग. मग मी प्रवाहाचा वेग काढताना काय करायचं म्हटले सर? मोठ्या स्पीड मधून लहान स्पीड वजा करा, भागिले 2 करा. 8 - 4 किती येईल? 4. 4/2 किती येतं सर? 2 किलोमीटर पर तास. प्रवाहाचा वेग किती आला? 2 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन ए माझं काय असणार आहे रे? बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? सगळं समजलं? जास्त लिहायची गरज नाही आणि लिहायचं पण नाही. एकदा समजलं ना तर ते डेव्हलप करत जायचं माइंड मध्ये, त्याच्या सगळ्या कॅल्क्युलेशन करत जायच्या, तरच तुम्ही काय करणार आहे? व्यवस्थितपणे पेपर कव्हर करू शकणार. ओके, आता हा प्रश्न बघा. एक्स ही रक्कम 10 माही चक्रवाढ व्याजाने 12% वार्षिक दराने 2.5 वर्षात 75,867 होते. तर एक्स चे मूल्य किती आहे आपल्याला विचारले. आता बघा, किती 2.5 वर्षात म्हटले. ठीक आहे, मला सांगा 2 1/2 वर्ष म्हणजे किती महिने रे? म्हणजे किती महिने तर? 30 महिने. बरोबर, 30 महिने. आता बघा, जर 30 महिने असतील तर चक्रवाढ व्याज जे आहे ते काय लागणार आहे? प्रत्येक 10 महिन्याला लागणार आहे, कारण 10 माही चक्रवाढ व्याज आहे ना. म्हटल्यावर सर पहिल्या 10 महिन्यासाठी एकदा चक्रवाढ व्याज लागणार, त्यानंतर दुसऱ्या 10 महिन्यासाठी एकदा चक्रवाढ व्याज लागणार, आणि तिसऱ्या 10 महिन्यासाठी एकदा चक्रवाढ व्याज लागणार. आता मला सांगा, पहिल्यासाठी, दुसऱ्यासाठी आणि तिसऱ्यासाठी किती किती टक्के लागेल? आता बघा, वार्षिक 12%, म्हणजे महिन्याला 1%. मग 10 महिन्याला किती लागणार? 10%. मग पहिल्या 10 महिन्याला जर 10% लागलं तर काय होणार रे सर? 10च होणार 11. काय होणार? 10च होणार 11. दुसऱ्या 10 महिन्याला 10% लागला म्हणजे दुसऱ्या वेळेला पण 10च 11 होणार, आणि तिसऱ्या 10 महिन्याला पण 10% लागला म्हणजे 10च काय होणार रे सर? 11 होणार. आता बघा, यांचा जर गुणाकार केला, रेशो मेथड मध्ये मी शिकवलं, यांचा गुणाकार किती येतो सर? 1000 येतो. ओके, आणि इकडला गुणाकार किती येईल रे? मग 1331 येईल. किती येईल? 1331 येईल. आता बघा, या
1331 चीच किंमत, या 1331 चीच किंमत किती दिली त्यांनी? 75,867 दिली. 75,867 दिले. मला काढायची आहे या 1,000 ची किंमत. मला काय काढायची आहे? 1,000 ची किंमत म्हणजे सुरुवातीची रक्कम. तर कसं काढणार रे सर? 75,867 जर 1331 ची किंमत असेल तर 1,000 ची किंमत किती? तर 1,000 ची किंमत किती? म्हणजे जे पण उत्तर येणार आहे ते उत्तर काय असणार आहे? शेवटला 3 शून्य असणार आहे. त्या उत्तरात काय असणार आहे? शेवटला 3 शून्य असणार आहे. आता बघा मला सगळ्यांमध्ये शेवटला 3 शून्य दिसतात, तर 3 शून्य मी कॅन्सल करतो. आता इथं सुटेस्थाने 8 आहे, तर 6 आहे, तर 7 आहे, तर 5 आहे. बघा मी कॅल्क्युलेशन करत नाही, फक्त इथं काय बघतो? युनिट डिजिट. इथं 8 आहे, तर 6 आहे, तर 7 आहे, तर 5 आहे. आता इथं सर 7 आहे आणि इथं भागाकारामध्ये 1 आहे. म्हणजे 1 न जर एखाद्या 7 असलेल्या संख्येला भाग द्यायचा असेल तर मला उत्तरात पण काय पाहिजे? सुटेस्थानी 7 पाहिजे. बरोबर आहे. मग इथं मला 7 कुठे दिसतंय रे? फक्त ऑप्शन सी मध्ये. ऑप्शन सी माझं बरोबर उत्तर असणार आहे. जर माझ्यावर डाऊट असेल तर 1331 ला 57 ने काय करा? गुणा. तुम्हाला 75,867 मिळायलाच पाहिजे. कारण का? हे सगळं शिकलेलं आहे आपण. ओके, चलो नेक्स्ट बघा. पुढचा काय क्वेश्चन? पुढचा प्रश्न आहे, दोन पाईप ए आणि बी अनुक्रमे 12 तास आणि 15 तासात एक टाकी पूर्ण भरतात. तर तिसरा पाईप सी 10 तासात टाकी रिकामी करतो. जर सर्व 3 पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल असं विचारलं. ठीक आहे. आता बघा, ए पाईप जो आहे तो काय करतो? 12 तासात टाकी भरतो. बी जो आहे तो काय करतोय रे सर? 15 तासात टाकी भरतो. आणि जो सी पाईप आहे तो काय करतोय? तो बघा 10 तासात टाकी रिकामी करतोय. आता रिकामी करतोय म्हटल्यावर मी काय घेणार? याला वजा 10 घेणार. हे दोघं भरालेत, हा रिकामी करायला, म्हणून याला काय घेतोय आपण? वजा घेतोय. आता एकूण टाकीत पाणी किती भरणार आहे? म्हणजे या तिघांचं काय असणार आहे? ते लसावी असणार आहे. मग 12, 15 आणि 10चा लसावी किती येतो रे सर? 60 येतो. बरोबर. आता क्षमता बघा, 60 ला 12 ने भाग द्या. 12 पंचे 60 म्हणजे ए ची क्षमता झाली 5, 15 चोक 60, बी ची क्षमता झाली 4 आणि 10 सक्क 60, सी ची झाली 6. पण सी काय रिकामा करणार आहे? वजा आहे. म्हटलं क्षमता पण कशात घ्यायची? त्याची वजामध्ये घ्यायची. आता त्यांनी काय विचारले? ते म्हटलेत एकाच वेळी उघडलेत. किती? सर्व तिन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल? म्हणजे एबीसी ला टोटल 60 लिटर पाणी भरायला किती वेळ लागेल? तर आपण काय करणार? या तिघांच्या क्षमतेनं भाग देणार. 5 अधिक 4 9, 9 वजा 6 3, म्हणजे 60 ला 3 न भाग द्या. किती? तरी 3 दोन्ही 60, 6 येतं ना. म्हणजे सर 20 इतका वेळ लागेल. 20 मिनिट म्हणा किंवा 20 तास इतका वेळ लागेल. ऑप्शन डी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? ओके. नळ आणि टाकीचा सिंपल प्रश्न आहे. नळ आणि टाकी जर तुम्हाला येत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अगदी डिटेल मध्ये देतो मी, शिकवलंय सगळं, ते व्यवस्थित बघू शकता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, क्वेश्चन क्रमांक 18. एका पंसारीत काय रे हे क्या लिखा है? एका पंसारीला 165 प्रति किलोग्रॅम आणि 285 प्रति किलोग्रॅम दराच्या तांदळाच्या दोन प्रकारच्या कोणत्या प्रमाणात मिश्रण करावं लागेल जेणेकरून 195 प्रति किलोग्रॅम दराचे मिश्रण मिळेल? बघा, अशा टाईपचा जर मिश्रणवर प्रश्न आला जिथं दोन वेगवेगळ्या टाईपचे काय तांदूळ आहे किंवा कुठलाही पदार्थ असू दे, दोन वेगवेगळ्या टाईपचा पदार्थ आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक पदार्थ मध्ये बनवायचं, तर त्याचं जर मला रेशो विचारला, त्याचं मला गुणोत्तर विचारलं, त्यांचं प्रमाण विचारलं, तर नेहमी काय करायचं? पहिला जे दिले ते लिहून घ्यायचं. आता बघा, एक जो आहे तो 165 रुपये किलोवाला तांदूळ आहे आणि दुसरा आहे तो 285 रुपयावाला तांदूळ आहे. या दोघांना एकत्र करून मला काय बनवायचं आहे सर? 195 वाला बनवायचा आहे. आता मला कोणत्या मिश्रणात जर मिसळावं लागेल विचारलं तर काय करायचं सर? त्रिकस गुणाकार करायचा. या त्रिकस फरक काढायचा. 165 आणि 195 मधला फरक काढा, तो इथं लिहा. किती येईल सांगा फरक 195 आणि 165 मध्ये? सर 30 चा फरक आहे. आता या दोघांच्यातला फरक काढा. 285 आणि 195 मधला फरक काढा. कितीचा फरक आहे सर? 90 चा आहे. मला विचारले काय रे? मला विचारले कोणत्या प्रमाणात मिळवायला पाहिजे, म्हणजे गुणोत्तर विचारले. सर 30 एके 30 आणि 30 त्रिक 90, गुणोत्तर काय आलं रे? 3:1. ऑप्शन आहे का बघा? ऑप्शन सी माझं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार
आहे. ठीक आहे. मिश्रणवरचा प्रश्न SSC GD 2025 ला आला होता गेल्या वर्षी, जे आपली एक्झाम झाली फेब्रुवारीला. ठीक आहे. चलो, फेब्रुवारीला नाही रे, गेल्या वर्षी झाली होती. ओके. हा प्रश्न बघा आता. काय प्रश्न? एका फेब्रुवारीतच झाली होती ना, फेब्रुवारीतच झाली होती, या वर्षीच फेब्रुवारीत झाली होती, त्यावेळेला क्वेश्चन आलता. ठीक आहे. 19वा प्रश्न बघा. एका मिश्रणात दूध आणि पिण्याचे पाणी याचं प्रमाण 7 असणं आहे. काय सांगितलंय? मिल्क, अमूल मिल्क पिता आहे इंडिया. ठीक आहे. आणि पाणी आपलं बिस्लरी, जे की वॉटर आहे, W, यांचं प्रमाण 7 असणं आहे. यांचं प्रमाण काय रे? 7:9 आहे. आता काय झालंय? दूध मिसळले, या 7 मध्ये ना दूध ऍड केले, जेणेकरून काय झाले? प्रमाण जे आहे नवीन, ते 11:9 झाले. ते काय झाले? 11:9 झाले. तर मला सांगायचं आहे की मूळ मिश्रणाच्या किती प्रमाणात दूध मिसळले, म्हणजे ह्याच्या किती टक्के दूध मिसळले सांगायचं. आता बघा, वॉटर सर दोन्हीकडे 9-9च आहे, बरोबर. आणि इथं 7 चा 11 झाले, म्हणजे +4 केले. दूध काय केले? 4 न वाढवले. आता हे जे 4 आहे, हे मूळ मिश्रणाच्या किती टक्के आपल्याला सांगायचं. मिसळले किती दूध? 4 भागिले मूळ मिश्रण किती आहे सांगा मला. 7 + 9 किती आहे सर? 16. आणि आन्सर पर्सेंटेज मध्ये आहेत, म्हणजे याला गुणले 100 करायला पाहिजे आपल्याला. इथं पर्सेंटेज मध्ये उत्तर काढायला पाहिजे. सॉल्व करा. किती येतं बघा. 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20. सर उत्तर येणार आहे माझं 25%. म्हणजेच काय सर? मूळ मिश्रणाच्या 25% अजून दूध त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. क्लिअर आहे? ओके. आणि आजचा शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, सॉल्व करताय का? चला, 5 सेकंद देतोय, आन्सर सांगा. काय? 2⁵5 गुणले 2⁵25 गुणले 3⁵7 या गुणाकाराच्या गुणनफलाचा एकक स्थानावरील अंक कोणता आहे? युनिट डिजिट आपल्याला काढायचा आहे. कशाचा? तर सर 2⁵5 गुणले 25 किती आहे? 2 गुणले 37 नाही, 3⁵7 ना, 3⁵7. आता आपण युनिट डिजिट काढताना काय करतोय रे? 2⁵5 आहे, मग या 5 ला काय करतोय? 4 न भाग देतोय. 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, म्हणजे शिल्लक काय राहिलं? फक्त 1 राहिलं. 4 न भाग दिल्यावर शिल्लक किती राहिलं? फक्त 1 राहिलं, म्हणजे 2⁵1 आला इथं. गुणले 25⁵5 आहे. आता इथं 5 आहे सुटेस्थानी. सुटेस्थानी जर 5 असला आणि त्याचा घातांक किती मोठी संख्या असली तर त्याचा युनिट डिजिट हा 5 येतो. आणि 3⁵7 आहे, या 7 ला जर मी 4 न भाग दिला तर 4 × 1 = 4, शिल्लक किती राहील? 3, म्हणजे 3⁵3. आता युनिट डिजिट किती मिळालं मला? 2 गुणले 5 गुणले 3⁵3. आता बघा, इथं आणखी एक गोष्ट सांगतो. जर 2चा गुणाकार कोणत्या एका समसंख्येसोबत झाला, 2चा गुणाकार कोणासोबत झाला? इथं 5 सोबत झालाय. जर 5चा गुणाकार कोणत्या एका समसंख्येसोबत झाला तर सुटेस्थानी काय मिळणार आहे? 0 मिळणार आहे. आणि एकदा सुटेस्थानी 0 मिळालं तर पुढे कितीही मोठा गुणाकार येत जाऊ दे, सुटेस्थानी मला नेहमी 0च मिळणार आहे. म्हणजे माझं युनिट डिजिट असणार आहे सर ऑप्शन सी 0. क्लिअर आहे? ओके. तर इथं आपले आजचे 20च्या 20 प्रश्न संपतात. आता या 20 पैकी तुमचे किती बरोबर आले होते एक्झाम मध्ये, त्याचा आन्सर मला द्यायचा आहे कमेंट मध्ये. आणि आजचं लेक्चर थोडस मला डल वाटले, कारण का थोडीशी तब्येत ठीक नाही, चेहऱ्यावरून पण तुम्हाला दिसत असेल. तरी पण आता एक्झामला 4 दिवस राहिले, त्यामुळे मी हा सोल्युशन व्हिडिओ घेऊन आलो. ओके. तर समजून घ्या. जिथं डाऊट येतील, ठीक आहे, जिथं काही समजलं नाही असं वाटेल तर तिथं कमेंट मध्ये ते नक्की सांगा. मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जे क्वेश्चन आजच्या याच्यात अवघड वाटले तुम्हाला, किंवा अजून त्या पद्धतीचे क्वेश्चन हवे, तर तेही मला सांगा की सर या पद्धतीचे क्वेश्चन आणखी घ्या. तर पुढच्या सेटमध्ये मी त्या पद्धतीचे अजून क्वेश्चन घेऊन येईन, जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्या प्रकारच्या प्रश्नांची अजून प्रॅक्टिस होईल आणि तुमचा SSC GD चा स्कोर जो आहे तो रिअल मध्ये बूस्ट होईल. ओके. चला, तर मग आज इथंच थांबूया. परत भेटू उद्याच्या टेट सिरीज मध्ये पुन्हा नव्या 20 प्रश्नांसोबत. तोपर्यंत जय हिंद.